सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. शिवसेना वरती प्रेम करणारी जी लोक आहेत ती आजही त्यांच्या नजरेसमोर जर शिवसेना पाहिली तर बाळासाहेब ठाकरे दिसतात. आपल्या विभागामध्ये निलेश शिरदनकर यांच्या विजयासाठी जी मताची बेगमी लागेल, जी रसद लागेल, ती रसद शिवसेनेच्या माध्यमातून किती प्रमाणात आपण उपलब्ध करू शकतो किंवा ती एक गठ्ठा राहून त्यांच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका साकारेल? वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायी हक्कासाठी शिवसेनेला जन्माला घातली आणि त्यानंतर आज तागायत जे मराठी माणसांवरती अन्याय, कुठे अत्याचार किंवा मराठी भाषेला जो दुय्यम दर्जा अशा जे प्रश्न होते त्या प्रश्नाला अनुषंगून शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारण या तत्वानुसार माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब तसेच युवासेना नेते, आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब हे आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये प्रचार करत आहेत, प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. विशेषतः आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 217मध्ये आमचे शिवसेना, उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांचे आघाडीचे उमेदवार श्री निलेश शिरदनकर यांचा प्रचार आम्ही शिवसैनिक म्हणून धूमधडाक्यात केलेला आहे, चालू आहे. आणि आता शेवटचे काही क्षण आहेत की बाबा लोकांबरोबर संपर्क साधून आपल्या लोकांचे, आपले जे मतदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना मतदान केंद्रापर्यंत कसे घेऊन जाता येईल आणि त्यांच्याकडून आपल्या उमेदवाराला कसं मतदान करता येईल त्याच्या आमच्या बैठका चालू आहेत, प्रयत्न चालू आहेत, नियोजन चालू आहे. आणि निलेश शिरदनकर हे आमच्या विभागातले तरुण तडफदार, लोकप्रिय तसेच विशेषतः स्थानिक उमेदवार आहेत, नवतरुण आहेत आणि अशा उमेदवाराला संधी मिळणे यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आमची सर्व शाखा म्हणजे आमचा जो प्रभाग आहे तो पूर्णपणे आमची महिला आघाडी, आमचे सर्व पदाधिकारी एक दिलाने काम करत आहेत. आणि प्रचार आम्ही चांगल्या प्रकारे केलेला आहे, उत्कृष्ट प्रचार झालेला आहे. आता नियोजन बाबा आता मतदान प्रतिनिधी नेमणे आहे, मतदानच्या वेळेला मतमोजणी प्रतिनिधी देणे आहेत, या सर्व गोष्टीच्या टेक्निकली गोष्टी त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आमचे चांगल्या प्रकारे आम्हाला यश आलेलं आहे आणि यापुढेही प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला आमचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते सर्व आघाडीचे कार्यकर्ते आपला पूर्ण वेळ देऊन आपल्या उमेदवाराला विजय करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहेत. शिवशक्तीचे उमेदवार निलेश शिरदनकर यांना निवडून आणण्यासाठी एडी चोटिका जोर लावत त्यांचे कार्यकर्ते प्रचारात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. रॅलीज होत आहेत काही ठिकाणी, त्याचप्रमाणे चौकसभा होत आहेत. निलेश शिरदनकर आणि ही त्यांची पूर्ण फौज या निवडणुकीमध्ये आपला भगवा म्हणजे त्यांच्या पक्षाचा जो ध्वज आहे तो फडकवतात की पुन्हा भविष्याच्या लढाईच्या तयारीसाठी रसद जमवतात. येणाऱ्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळेलच. तुर्तास इथेच थांबतो. महाराष्ट्र समाचार करता कॅमेरामन प्रथमेश म्हात्रेसह रिपोर्टर दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि महाराष्ट्र समाचार पाहत राहा. धन्यवाद.